जय श्रीराम. आपण करूयात ॲनालिसिसला स्टार्ट आता. ओके. निफ्टी आणि बँक निफ्टीचं मी ॲनालिसिस ऑलरेडी मी यूट्यूबला पोस्ट केलेलं आहे. तुम्ही तिथं बघू शकता. आपण ॲनालिसिस आज ऑइलमध्ये करणार आहे, WTIमध्ये. US ऑइल बोलतो आपण त्याला. ओके. तर आता काय झालेलं आहे, मार्केटने ऑलरेडी ट्रेंड चेंज केलेला आहे. तो आता डाऊन ट्रेंड कन्फर्म झालेला आहे इथे. आणि आपण एक शॉर्ट पोझिशनसाठी बघणार आहोत. इथून आपण सेल करणार आहोत. ठीक आहे. मार्केटनी एक आपल्याला ट्रेंड ट्रेंड चेंज केल्यामुळे आपल्याला एक लेवल भेटलेली इथं वरती. ठीक आहे. इथं तुम्ही लेवल बघू शकता. इथून आपण सेल करणार आहोत. ओके. आपले लेवल कशा काम करतात मी तुम्हाला दाखवतो. त्याआधी तुम्हाला सांगतो आपण सेलची एंट्री कुठनं प्लॅन केलेली आहे. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहोत, मार्केट इथं आता इथं मार्केट असं असं वरती येईल. इथं आपली लेवल घेईल, इथून मार्केट फॉल होईल. ओके. आणि नंतर आपला रिस्क रिवॉर्ड रेशो काय असेल, इथे वरती आपला असेल स्टॉप लॉस या हायच्या इथे आणि 1:3चं टार्गेट. ओके. तर आपली स्ट्रॅटेजी कशी काम करते, मी काल ॲनालिसिस केलं होतं जर्मन 40मध्ये. सेम जर्मन 40नं आपली लेवल घेतलेली आहे. कालचं ॲनालिसिस कोणी बघितलं नसेल तर ॲनालिसिस तुम्ही बघून घ्या. आपलं रिस्क रिवॉर्ड रेशो बघा 1:3चा आहे. मार्केट आपल्याला 1:3 ऑब्वियसली देईल. 1:2मध्ये पण आपण बाहेर पडू शकतो. डिपेंड करतं ते आपल्यावरती किती घ्यायचं ते. US 100मध्ये पण आपण ॲनालिसिस केलं होतं. इथं एक मी काल ॲनालिसिस करताना इथे एक लेवल दिली होती, पण इथं लेवल आपली मार्केटने घेतली आहे, पण इथं मार्केटने आपल्याला कन्फर्म एंट्री दिलेली नाही आहे. ठीक आहे. पण इथं एक स्ट्रॉंग लेवल आहे, इथून आपण बाईंग करणार आहे. आपण वेट करतोय ह्या लेवलसाठी. मग आता कसं होणार आहे, असं इथं मार्केट येईल खालती आणि इथून आपण बाईंगसाठी बघतोय. ओके. आपण WTI पाहिलं, US ऑइल पाहिलं, जर्मन 40 पाहिलं. US 30मध्ये काय झालेलं आहे, मार्केट पूर्ण साईडवेज आहे. आपण इथं बाईंगसाठी थांबलोय, पण मार्केट बाईंगला आलंच नाही अजून. 1, 2, 3 दिवस झाले मार्केट अजून बाईंगला आलंच नाही. इथे जेव्हा मार्केट येईल तेव्हा आपण इथून बाईंग करणार आहोत. ठीक आहे. सेम चारी पण आपण वरती इंडायसेस पाहिल्यात, 3 इंडायसेस पाहिल्यात, एक US ऑइलचं पाहिलेलं आहे. बिटकॉईनमध्ये आपण आता एंट्री करणार नाही, कारण मार्केट ऑल टाईम हाय आहे. गोल्ड पण सेम आहे. सिल्वरचं बघूयात आपण एकदा. सिल्वर पण नाही, सिल्वर पण पूर्ण एकदम कन्सोलिडेशनमध्ये गेला. ठीक आहे. आणि बाकीचे करन्सी बघितलं तरी आज मंडे आहे, सो एवढं आपल्याला त्यामध्ये मुवमेंट भेटणार नाही. उद्या आपल्याला मुवमेंट भेटेल. आपल्याला काय ॲनालिसिस असेल तर मी तिथे शेअर करेन. ओके. इथे ॲनालिसिस आहे आपलं, बघूया. तुम्हाला उद्या मी शेअर करतो. आज आपल्याला काही मुवमेंट नाही आहेत. उद्या आपण मुवमेंट असेल तेव्हा बघूयात. ठीक आहे. ओके. थँक्यू.